नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. आकडे किचकट असतात बऱ्याच वेळेला, पण ते बोलके असतात. आकडे असेही सांगता येतात की ज्यामुळं आपली फसवणूक होऊ शकते. आज राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प साजरा केला. त्याला काही मिनिट झालेत आणि त्या बजेटचं अवघ्या 10 मिनिटामध्ये, कारण आकडे फसवे किचकट असतात म्हणून महत्त्वाचा तेवढा भाग घेऊन मी त्याचं विश्लेषण करतो आहे. मी माझं मत मांडणार नाही, पण त्याचं राजकीय विश्लेषण जरूर करेन. सुरुवात करताना आपण आधी हे समजून घेऊ की राजकोषीय तूट आणि महसुली तूट याचा अर्थ काय. आज सादर झालेल्या महाराष्ट्राच्या 2026-27च्या बजेटमध्ये राजकोषीय तूट आहे 1,50,451 कोटी रुपये. तर महसुली तूट, ज्याला रेव्हेन्यू डेफिसिट आपण म्हणतो, तर ती जवळपास 45,000, म्हणजे आज जी दाखवली गेलेली आहे ते थेट जरी त्याचा उल्लेख नसला तरी महसुली जमा 6,89,000 कोटी रुपये अपेक्षित आहे. आणि जी आर्थिक पाहणी आपल्याकडे सादर झाली त्यानुसार महसुली तूट ही 45,891 कोटी रुपये, म्हणजे GSDPच्या 0.9% आहे. राजकोषीय तूट म्हणजे काय, तर सरकारला विकासाची कामं पूर्ण करण्यासाठी लागणारा एकूण पैसा आणि सरकारकडं असलेलं एकूण उत्पन्न, पण कर्ज सोडून, कारण आपण कर्ज नेहमी घेत राहतो, ते म्हणजे राजकोषीय तूट. आणि त्यातला फरक पुन्हा एकदा सांगतो, राजकोषीय तूट म्हणजे सरकारला विकासाची कामं पूर्ण करण्यासाठी लागणारा एकूण पैसा आणि सरकारकडं असलेलं एकूण उत्पन्न, त्यातलं जे अंतर आहे ते राजकोषीय तूट. आता ही दर्शवते की सरकारला आपला सर्व खर्च, पगार, रस्ते, धरण योजना पूर्ण करण्यासाठी एकूण किती कर्ज घ्यावं लागणार आहे ते. आणि हे का महत्त्वाचं आहे, जर राजकोषीय तूट खूप जास्त असेल तर सरकारवर व्याजाचा बोजा वाढतो. आता महसुली तूट म्हणजे काय. महसुली तूट म्हणजे सरकारचं रोजचं उत्पन्न, उदाहरणार्थ कर वगैरे, आणि सरकारचा रोजचा खर्च, उदाहरणार्थ सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार, पेन्शन वगैरे. हे दर्शवतं की सरकार आपला दैनंदिन कारभार चालवण्यासाठी त्याच्याकडे पुरेसे पैसे आहेत की नाही. त्यामुळे राजकोषीय तूट आणि महसुली तूट ही तुमच्यासाठी मांडल्यानंतर आता मला अर्थसंकल्पातले महत्त्वाचे भाग सांगायचे आहेत. या अर्थसंकल्पातल्या ठळक बाबी अशा आहेत की पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केलेली आहे. 30 सप्टेंबर 2025पर्यंत ज्या शेतकऱ्यांचं पीक कर्ज थकीत आहे अशा पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे. शब्द आहे पात्र शेतकरी. त्याचे तपशील आले की मी ते सांगेन. पुढं नियमित कर्जदारासाठी प्रोत्साहन आहे. जे कर्जदार प्रामाणिकपणे कर्ज परतफेड करतात त्यांना 50,000 रुपयाची त्यांना प्रोत्साहनपर रक्कम मिळेल. त्याशिवाय 7.5 अश्वशक्ती ह्या शेतकरी पंपासाठीच्या शेतकऱ्यांना वीज बिलासाठी 20,000 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. राजकोषीय तूट ही 1,50,491 कोटी रुपये आहे. महसुली जमा राज्याचा 6,89,000 कोटी रुपये आहे. राज्याची अर्थव्यवस्था चालू आर्थिक वर्षात 7.9% वाढण्याचा अंदाज आहे. 2047पर्यंत $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था जर देशाची बनत असेल तर 1 ट्रिलियनची आपली बनवण्याच्या दृष्टीनं ही सरकारचा विचार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही योजना कायम ठेवण्याची घोषणा सरकारनं केली आहे. त्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली. आकडा सांगितलेला नाही. मागच्या वर्षी तो 44,000 कोटी होता, पण आता जवळपास 80 लाख लाडक्या बहिणी ह्या योजनेतून अपात्र ठरल्यात. ती रक्कम कमी असावी. आदिवासी घटक कार्यक्रमासाठी 21,000 कोटी रुपये आणि अनुसूचित जातीच्या कल्याणासाठी 23,150 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानमध्ये वाढ केलं जाणार आहे. वाढवण इथे 4थी मुंबई विकसित केली जाणार आहे. नागपूरमध्ये नवीन चित्रनगरी आणि शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरावरती मोठा भर देण्यात आलेला आहे. महत्त्वाची टिप आहे, कारण धार्मिक आणि वारकरी संप्रदायाच्या विकासासाठी तरतूद केलेली आहे. ज्योतिर्लिंगाचं संवर्धन होणार आहे. वारी आणि संत सेवा, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत सोपानदेव, संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताई यांच्या पालखी मार्गाचं त्याच्या विकास कामासाठी 20 कोटी रुपयाची तरतूद केली आहे. धार्मिक स्थळांच्या ठिकाणच्या भाविक सुविधा वाढवण्यात येत आहेत. प्रशासकीय आणि धोरणात्मक काही निर्णय घेण्यात आले. अर्थसंकल्प साजरा करताना सरकारनं धार्मिक स्थळांच्या विकासाबरोबरच काही प्रशासकीय सुविधासुद्धा सांगितल्यात. शेतकऱ्यांसाठी मी म्हटलं त्याप्रमाणे शेतकरी कर्जमाफी योजना आणि त्याचबरोबर आधुनिक शेतीमध्ये AIचा वापर, शिक्षण क्षेत्रासाठी शाळा सुधारणा, राज्यातील जिल्हा परिषद शाळांच्या आधुनिकीकरणासाठी आणि स्मार्ट क्लासरूम उभारण्याची तरतूद केली गेलेली आहे. विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, अनुसूचित जाती जमाती, आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती योजनेसाठी निधीत वाढ केली आहे.
विद्यापीठामधील संशोधनासाठी विशेष अनुदान जाहीर करण्यात आलेलं आहे. महिला आणि बालकल्याण विभागासाठी मी म्हणालो तसे लाडक्या बहीण योजनेला चालू ठेवण्यात आलं आहे. पुढं त्याच्यासाठी भरीव तरतूद केली वगैरे असं सरकारने म्हटलं आहे. अनुसूचित जातीसाठी 23,150 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. जिल्हा रुग्णालयांचं बळकटीकरण आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या कक्षेत अधिक उपचारांचा समावेश करण्यात आलेला आहे. वाढवण इथं 4थी मुंबई होत असतानाच नाशिक इथं राज्य जल माहिती केंद्र सुरू करण्यात येतं आहे. त्यासाठी निधीची तरतूद केली गेली आहे. बुलेट ट्रेनच्या 3 स्थानकाची कामं 2027पर्यंत पूर्ण केली जाणार आहेत. मुंबई, दुबई, सिंगापूरमध्ये पर्यटनात गुंतवणूक वाढवली जाणार आहे. इतर क्षेत्रामध्ये मेट्रो मार्ग विस्तार, द्रुतगती मार्ग, स्टार्टअप हब, लाडकी बहीण योजना, दक्षिण मुंबईशी समृद्धी महामार्ग जोडला जाणार आहे. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये जे काही दिसतंय त्याप्रमाणे त्याचं राजकारण पण लक्षात घेऊ. ग्रामीण आणि शेतकरी मतदारांचं जे सरकारकडे बघण्याचा दृष्टिकोन होता त्याच्यात सकारात्मकता यावी, कारण कर्जमाफी हा ग्रामीण भागातील मतदारांना आकर्षित करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग मानला जातो. अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देऊन आमच्या DNA मध्ये OBC आहे हे पुन्हा एकदा सरकारनं अधोरेखित केलं. राज्यसभेसाठी दिलेल्या उमेदवारांची यादी बघा. त्याचबरोबर विरोधी पक्षाची कोंडी केली आहे, कारण बच्चू कडू यांच्या माध्यमातून 1 जूनपासून पुन्हा नवीन आंदोलन केलं जाणार होतं, परंतु आता हे आंदोलन होण्याचं काही कारण शिल्लक नाही, कारण कर्जमाफी देऊन सरकारनं प्रोत्साहन भत्ता सुद्धा दिल्यामुळं विरोधी पक्षाकडे टीका करण्यासाठी कमी वाव उरला आहे. तसंही सभागृहामध्ये विरोधी पक्षाचं अस्तित्व फारसं दिसत नाही. महिला मतदारावरची आपली जी पकड आहे ती अधिक घट्ट केलेली आहे. प्रशासन आणि विकास ही एक प्रतिमा, उत्तम प्रशासन आणि विकासाची आस अशा पद्धतीची प्रतिमा सरकारनं तयार केली आहे. पायाभूत सुविधांच्या वाढ करण्याच्या दृष्टीनं देवेंद्र फडणवीस यांनी बऱ्याच नव्या गोष्टीची घोषणा केली आहे आणि आपण इन्फ्रामॅन आहोत ही जी त्यांची प्रतिमा आहे त्याला आणखीन एक बळकटी देण्याचा प्रयत्न आहे. आर्थिक स्थितीविरुद्ध राजकीय लाभ जर आपण बघितला, एका बाजूला सवलतीचा पाऊस पडल्यानं सरकारवरती कर्जाचा मोठा बोजा वाढणार आहे. राजकीयदृष्ट्या हा निर्णय फायदेशीर वाटत असला तरी राजकोषीय तूट, ज्याला फिस्कल डेफिसिट म्हणतो, ती वाढल्यास आर्थिक शिस्तीवरून सरकारला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्याचबरोबर विरोधी पक्ष याला पुन्हा लांगुल चांगुल वगैरे असं म्हणतील. संत सांस्कृतिक अस्मिता वगैरे अशा गोष्टी डोळ्यासमोर ठेवून सरकारनं केल्या. हे संपूर्ण भाषण जर आपण ऐकलं तर आपल्या एकच लक्षात येतं की सरकारकडं खूप पैसा आहे, खूप. म्हणजे असं जे म्हटलं जात होतं की लाडक्या बहीण योजनेमुळं जे वेगळे मंत्री सांगत होते की आमच्यावरती खूप भार आला आहे आमच्या योजना, कारण आजच आदिवासी आणि दलित बांधवांसाठीचा निधी जवळपास 20,000 कोटी रुपयाचा दैनिक लोकसत्तानं ती बातमी प्रकाशित केली की तो निधी हा राज्याच्या लाडक्या बहीण योजनेसाठी वळवला गेला आहे. आणि म्हणून एक प्रकारे सरकारला खूप कठोर निर्णय घ्यावे लागतील, कारण माझी जी अजित पवारांच्या हयातीमध्ये त्यांची शेवटची भेट झाली तिथं आमची जी चर्चा झाली होती त्याच्यात त्यांनी सांगितलं की हे असं करावं लागेल. पण मला एक जाणवतं की गडचिरोलीची एक मोठी लॉटरी लागली की काय सरकारला, कारण जवळपास 1,00,000 कोटी रुपयाची वार्षिक उलाढाल किंवा 1,00,000 कोटी रुपयाची गुंतवणूक आणि त्यातनं मोठी उलाढाल असं सरकारसमोरचं एकूण चित्र दिसतं आहे. आणि असं होईल आणि त्याच्यातनं त्यांना मोठा फायदा होईल अशा पद्धतीचा भाव बहुतेक सरकारच्या ध्यानी आलेला असावा. दुसरं असं की पायाभूत सुविधा वाढणं गरजेचं आहे, कारण 5 ट्रिलियन इकॉनॉमी जर देशाची करायची असेल तर किमान 1 ट्रिलियन इकॉनॉमीचं उद्दिष्ट सरकारच्या डोळ्यासमोर आहे. आत्ता जी आपली लोकसंख्या दिसते आहे ती साधारणपणे 13 ते 14 कोटी होईल अंतिमतः ज्या वेळेला आपल्या आकडेवर येतील. तर त्याच्यामध्ये अर्बनायझेशन आपल्या देशाच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रामध्ये शहरीकरण वाढत चाललेलं आहे आणि त्या शहरी मतदारांच्या दृष्टीनं ह्या सगळ्या पायाभूत सुविधा उभा करत असताना जेवढे तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गुंतवणूक कराल, कारण दुसऱ्या महायुद्धानंतर, दूरचं उदाहरण आहे पण आता युद्ध सुरू आहे म्हणून सांगतो, दुसऱ्या महायुद्धानंतर जेवढी काही गुंतवणूक मोठ्या वेगानं झाली अमेरिकेमध्ये, त्यामुळं ग्रेट डिप्रेशन जे 1929-30 साली आलं होतं त्याला पुन्हा नव्याने, कारण पैसा सरकारचा गुंतला गेला आणि त्यातनं मोठी आर्थिक वृद्धी झाली. सरकारला बहुधा असंच अपेक्षित आहे की 1 ट्रिलियन इकॉनॉमीच्या दृष्टीनं वाटचाल करत असताना जास्तीत जास्त पैसा इन्फ्रात टाकायचा, म्हणजे संघटित आणि असंघटित अशा दोन्ही क्षेत्राच्या माध्यमातून राज्याचा विकास होईल. त्याचबरोबर ज्या नवीन विद्यापीठ वाढवून नवी मुंबई विद्यापीठाच्या विमानतळाच्या शेजारी जे नवीन विद्यापीठं येत आहेत त्याचा अभ्यासक्रम याच वर्षी सुरू होणार आहे असं त्यांनी सांगितलं. मी श्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलत असताना या मुद्द्यावरती बराच फोकस केला होता. त्यांनी सांगितलं की इन्फ्रा उभा करून द्यायचं आणि त्याच्यामध्ये मग परदेशी विद्यापीठं येतील, ते थेट त्या इन्फ्रामध्ये गुंतवणूक करतील आणि त्याच्यातनं शिक्षणाबरोबरच रोजगार निर्मिती करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. एकूण जर तुम्ही मला विचाराल गोळाबेरीज तर सरकारकडं खूप पैसा आहे. सरकार मधल्या काळामध्ये असं म्हणत होतं की आमच्याकडे पैसा नाही आहे, ते खोटं आहे. आणि त्यामुळे लाडक्या बहिणीपासून ते शेतकरी सन्मान कृषी माफी, कर्जमाफीची योजना हे सगळं सरकारनं घोषित केलं आहे.
असा त्याचा लसावी आहे आणि अर्थात त्याचे राजकीय परिणाम पण मी सांगितले. सो थांबूया आपण इथे. थँक्यू.